जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ यायला लागल्या आणि या वर्षभरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या प्रमाणात गाजत राहिला, बरीचशी आंदोलनं महिन्या 2 महिन्यापुरती 3 महिन्यापुरती असतात, नंतर ती शमतात किंवा शमविली जातात, मॅनेज केली जातात. पण याच्यामध्ये काहीही होत नाही किंवा ज्या आरक्षणाकडे सर्व पक्षाचे मंत्री, मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते येऊन गेले, पण भारतीय जनता पक्षाचे आणि आपले लाडके देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकदाही आरक्षणाकडं फिरले नाहीत. पण त्यांना आता उपरती झाली आहे आणि त्यांनी एक विधान केलं आहे आणि त्या विधानामध्ये ते म्हणतात, जर मनोजदादा जरांगे पाटलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि जर मी मराठा आरक्षणात खोडा घातला असेल, मी मुख्यमंत्र्यांना थांबवलं असेल, तर ते एकनाथ शिंदे यांनाच विचारा. याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांचा नेम आणि एकनाथ शिंदेंचा गेम असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण ज्या आरक्षणाकडं एकदाही न फिरकणारे, त्या आरक्षणावर वाच्यता न करणारे, ओबीसीला मागच्या दारानं बळ देणारे व या आरक्षण विरोधी कृत्यात ज्यांचा भरपूर हात आहे, मग ज्यावेळेस यांची अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज करण्याची भूमिका ही गृहमंत्र्याशिवाय दुसऱ्या कोणाची असू शकत नाही, त्यावर सुद्धा त्यांनी केलेलं भाष्य, आमच्या पोलिसावर झालेला दगडफेक, आमचे पोलीस जखमी झाले, मग पोलिसावर दगडफेक होऊ द्यायची का, पोलीस महाराष्ट्राचे नाहीत का, अशी वक्तव्य करणारे देवेंद्र फडणवीस आता एका नव्या खेळीनं मराठामध्ये कसे भांडणं लागतील याचा नवा इतिहास रचत आहेत. कारण राजकारण एक अशी वस्तू आहे, असा खेळ आहे, या राजकारणामध्ये जवळ घेणं आणि खेळ करणं ही एक प्रथाच पडलेली आहे. कारण राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. तसंच पहिल्यांदा भाजप शिवसेना युती असताना ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेचा छळ केला किंवा खेळ केला, तीच गोष्ट आता होणार आहे. ज्यांच्यावर 72,000 कोटीचा घोटाळा जाहीरपणे सांगितला, ट्रकभर पुरावे फडणवीसांकडे होते, त्यांनाच आपल्या मांडीला मांडी लावून त्याच अजित पवारांना फडणवीसांनी जवळ घेतला आहे. त्याचंही कारण शरद पवारांची राष्ट्रवादी ही नामशेष झाली पाहिजे, म्हणजे मराठा हे राहताच कामा नये, हा एक खेळ. आणि दुसरी गोष्ट, कालच्या विधानावरून त्यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षणाला जर विरोध केला असेल किंवा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात व बाकी आम्ही मंत्री त्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतो, त्यांचा निर्णय सर्वानुमते असतो, आणि जर मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण द्यायचं असेल आणि ते जर मी थांबवलं असेल, त्यात खोडा घातला असेल, तर तुम्ही खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विचारू शकता, असं म्हणत त्यांनी हा बॉल एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात ढकलला. पण त्यावेळेस उत्तर देताना शिंदेलाही कळून न कळल्यासारखं करताना शिंदे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचा मराठ्यांना आरक्षण देण्यात मोलाचा वाटा आहे. पण जर मोलाचा वाटा आहे तर ओबीसी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून नेहमी BJP हा ओबीसींचा पक्ष आहे,
ओबीसी आमचा DNA आहे, आम्ही ओबीसीच्या मतावरच निवडून येतो, अशी भाषा ज्यावेळी करतात व त्यांचे पंतप्रधानही बीड परळीच्या सभेमधून मराठ्यांना व मुसलमानांना ओबीसीच्या आरक्षणात मागच्या दारानं येऊ देणार नाही, ही भाषा कोणाच्या स्क्रिप्टवरून करतात याचाही उहापोह झाला पाहिजे. ज्यावेळी मग वाशीतलं अध्यादेश देण्याचा असो किंवा अंतरवाली सराटीमध्ये राज्याचे शिष्टमंडळ आलेले असो, 3-3, 4-4 जज पाठवलेले असो, त्यावेळी लिहून घेतलेल्या मागण्या, ह्या मागण्या आत्तापर्यंत मान्य का होत नाहीत? बरं, आपण एक मानूया, मुख्यमंत्री निर्णय घेतात, पण ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटलांना फोनवरून फडणवीस म्हणाले होते की मी एक गुन्हे पूर्णपणे मागे घेतो, आत्तापर्यंत एकही गुन्हा मागे घेतला नाही. मग देवेंद्र फडणवीस मराठ्याच्या आरक्षणाचे योगदान किंवा वाटेकरी कसे व त्यांना मराठ्यांची कीव कोण्या पद्धतीत येते? त्यावेळेस मनोजदादा जरांगेंना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी मात्र खरोखर आणि एकच असं निर्णायक उत्तर दिलं की जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षण द्यायचं जरी असेल आणि आज जरी शिंदे म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांना आरक्षण देण्यात मोठा वाटा आहे, त्या झाल्या मागच्या गोष्टी. जे द्यायचं ते नाही टिकायचं, असंच द्यायचं. पण आत्ताच्या घडीला जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तरी राज्याची पूर्ण सूत्र आणि करते करविते देवेंद्र फडणवीस आहेत, हे मात्र छाती ठोकपणे मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं. त्यावेळेस असं लक्षात येतं की इतके दिवस एवढ्या टीका जरांगे पाटलांनी करूनही जे कधी उत्तर न देणारे आज म्हणतात की मनोज जरांगे पाटलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे ही उपरोधिक भाषा आहे, ही चपखल आहे, हा टोमणा आहे. याचाही विचार सामान्य जनतेलाही कळतो. जनता एवढी दूधकुळी नाही आहे. पण ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणतात की जरांगे पाटलाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदेवर जबाबदारी टाकून जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेण्यास सक्षम असतील तर त्यांनी जेव्हा छत्रपतीच्या पायाला हात लावून मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि तिचा उच्चार वाशीच्या सभेमध्ये राजपत्र किंवा अध्यादेश देताना केला, तर मग ती शपथ पूर्ण का झाली नाही? याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंना दोषी दाखवायचं आहे व मराठेतर भांडणं लावून आपली पोळी कशी भाजता येईल असं राजकारण करायचं आहे. कारण या राजकारणाचा खेळ म्हणजे कोण कोणाला कधी खात्या ताटामध्येही गोड जेवणातही विष कसं कालवून याचा नेम नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा नेम आणि शिंदेसाहेबांचा गेम एवढं मात्र मला निश्चित वाटतं आहे. मित्र, आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून कळवा व पटलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.